सुप्रभात मंडळी. आपण वाचतोय श्री विनायक दामोदर सावरकर यांची माझी जन्मठेप हे आत्मवृत्त आणि त्यातलं प्रकरण दुसरं उत्तरार्धातलं. तर बघूया की सावरकर आता पुढे या धर्मांतराविषयी काय सांगताहेत. हा त्यांचा आक्षेप किती तीव्र आणि खरा होता तो अर्थातच मला बोचला. मी म्हणालो, वास्तविकपणे पाहता कोणासही आपल्या धर्मात वा समाजात बळाने वा खटपटीने न ओढण्याचा हा हिंदूंचा नियम धर्मस्वातंत्र्याच्या उदात्त तत्वांवरच अधिष्ठित होता. धर्म म्हणजे तेरड्याच्या रंगासारखी दिवसातून तीनदा बदलणारी प्रवृत्ती नव्हे. हे त्यांचे तत्त्व कोणासही मान्यच होईल, परंतु तलवारीच्या आणि लोभाच्या धारेनेही धर्मप्रसार योग्य निदान क्षम्य आहे असं मानणाऱ्या भयंकर पंथाशी तोंड देण्याचे प्रसंग आल्याने आता मात्र त्या उदात्त तत्वास चिकटणे म्हणजे त्यांच्या हेतूंचा विपर्यास करणे होय हे आम्हास समजू लागले. ऐतिहासिक शुद्धीकरणांची उदाहरणे सोडली तर आर्य समाजी शुद्धी करून हिंदू करतात. ते आपणास माहीत नसेल, पण निदान विवेकानंदांनी अमेरिकेतून येताना मिस नोबलला निवेदिता करून हिंदू दीक्षा दिली हे आपण ऐकलं असावं. इथे तिची पुस्तकं आमच्या ग्रंथालयात आहेत. आपण पाहावेत खरे की खोटे ते. हिंदू लोकांस आपण धर्म दुर्बल आहे अशी आपली भीती वाटते, म्हणून ते अन्य धर्मीयास तो उपदेशित नाहीत. असं नसून कोणत्याही धर्मात का असेना आपण मनुष्य खरी साधना करील तर मोक्ष मिळविलच. धर्म असा जगतात एकच आहे अशी त्यांची उदात्त भावना असते. ते धर्माकडे समाजबळाचे एक साधन या दृष्टीने पाहतच नाहीत. हे ऐहिक दृष्टीने सामाजिक जीवनाच्या दृष्टीने चूक आहे असं मलाही वाटतं. पण मूळ तत्त्व काय ते सांगितलं आणि ते निरपेक्षतः पाहता अत्यंत उदार आहे हे कोणास नाकारता येणार नाही. तो पर्यवेक्षक सद्भिरुचीचा आणि शक्यतो निपक्षपातपणे वागू इच्छिणारा गृहस्थ होता. त्याचा उल्लेख मागे आलेलाच आहे आणि पुढेही येणार आहे. आमचे वरील अर्थाचे बोलणे तो शांतपणे ऐकून घेत होता. त्याच्या मनावर गंभीर परिणाम झाल्यासारखी त्याची मुद्रा झाली. त्याने अधिक काही न बोलता म्हटले, मी तुमचा म्हणण्याचा विचार करीन. सध्या मी इतकीच आज्ञा देतो की या ब्राह्मण मुलास हिंदूंचे पंक्तीतच जेवले पाहिजे. जर याला कोणी मुसलमानाने अन्न दिले किंवा त्रास दिला तर ध्यानात ठेवा. मिर्झा खानाकडे वळून तो हे शेवटचे शब्द दरडावून बोलताच जवळजवळ गुडघ्यापर्यंत डोके आणि हात वाकवून त्या पापासक्त मिर्झाने थरकापत सलाम केला आणि पर्यवेक्षक गेला. परंतु मुसलमानास ही तांबी मिळाल्याने जरी बरेचसे काम झाले तरी खरी अडचण ही पुढेच होती. कारण त्या मुलास मुसलमान होऊ द्यायचे नाही म्हणून पर्यवेक्षक जरी म्हणाला तरी त्यास हिंदूंचे पंक्तीतच बसवा असंही म्हणाला तरी हिंदूंची पंगत त्यास बसू देणार कशी त्यांच्यात. त्यानं 1-2 दिवस मुसलमानी पंक्तीत जेवण घेतले होते ना. इतकी भांडाभांडी करून मुसलमानांचा दुष्ट हेतू विफल केला, पण आता हिंदूंच्या पुढे काय करणार. ही अडचण बारीने तेव्हाच ताडली, पण पहिल्या दिवशी चूप राहिला. कारण पर्यवेक्षकाने त्यासही थोडा दाबला होता. इकडे आम्ही निरोप धाडून थकलो. हिंदूत कुजबूज सुरूच की आपण नाही बुवा त्याला आपल्या पंक्तीस बसवणार. अंदमानात हिंदूत पुन्हा निरनिराळे भेद मानले जात नसत. सर्व हिंदू हाताहाताने अंतराने एकाच ओळीत बसत आणि मुसलमान दुसऱ्या. तेव्हा कित्येक हिंदूंच्या मिनतवाऱ्या केल्या. सांगितलं, अरे हा मिर्झा आपल्या मुलास प्रथम त्याच्या पापी भोगलालसेस बळी देऊन नंतर त्यांचा धर्मबळाने छिनावून घेतो. आज प्रथमच तो थरकापत आहे. आता त्यास धाक बसला पाहिजे. तोच तुम्ही त्या हिंदू मुलास आपल्या पंक्तीत नको म्हणून म्हणाला तर बारी आता प्रतिवृत्त रिपोर्ट धाडून पर्यवेक्षकाची देखील आपल्या बाजूचा निकाल दिला म्हणून फटफजिती उडवील. हा मिर्झा खान आज कसा नांगी टाकल्यासारखा झाला आहे, तो उद्या पुन्हा तुमच्या हिंदूंच्या उरावर नाचू लागेल असे नाना प्रकारे समजावले. पण ते अडाणी हिंदू ठीक आहे म्हणून स्पष्टपणे बोलेनात. आमच्या म्हणण्याने समाधान जरी न झाले तरी शेवटी 1-2घास आम्ही अक्षरशः हात जोडल्याने आमच्याविषयी त्यास वाटत असलेल्या पूज्यतेमुळे ते ओशाळले आणि पंक्तीच्या टोकास एका हातावर आम्ही बसावे
आणि आमच्या शेजारी त्या मुलाने बसावे इतके त्यांनी मान्य केले. हे सर्व लपून छपून मिर्झा खान बारीचा डोळा चुकवून करायचे कोण तो त्रास. पण शेवटी तो पोरगा हळूहळू जे काही हिंदू आम्हास मिळाले त्यांच्या शेजारी हिंदू पंक्तीस लागून बसू लागला. बारीचा हा डाव तर फसला. परंतु पर्यवेक्षकाने शेवटचा सामान्य निर्णय असा काहीच न दिल्याने मुसलमानांचे प्रयत्न आतून चालूच होते. फरक इतका आणि तो महत्त्वाचा असा झाला की ते आता अगदी धांगडधिंगा घालीन असे झाले. भीत भीत राहत. पण त्यांचा आमच्याविषयी द्वेष मात्र तीव्रतेला गेला आणि त्यांच्या धर्मांतरास पूर्वी विरोध तेवढा न करणारा बारीसाहेब आता गुप्तपणे उत्तेजनच देऊ लागला. बंदीगृहात मुसलमानास भ्रष्टीकरणाच्या खटपटी करताना मी रोखलं. ही गोष्ट वसाहतीत सर्वतोमुखी झाली. काही बंदिवान उत्तर हिंदुस्थानातले आर्य समाजीयांची व्याख्याने ऐकलेले होते. त्यातील दोघातिघांनी प्रत्यक्ष साथ देण्यासही आरंभ केला. अंदमानला आम्ही गेलो तेव्हा त्यापूर्वीच काही उत्साही मंडळी त्यांनी तेथे एक लहानसा आर्य समाजाचा केंद्र स्थापलेला होता. पण त्यात प्रचारकार्य वा कोणतीही चळवळ संघटितपणे अंगावर घेण्याची मुळीच शक्ती नव्हती. आणखी शुद्धीविषयी तर अंदमानात काही करणे शक्य आहे याची जाणीव देखील साहजिकपणेच नव्हती. तथापि त्यातील मंडळीच आमचे शुद्धीचे प्रयत्न ऐकून समाधान वाटले आणि हळूहळू त्यांचे सहकार्यही मिळू लागले. मीही काही थोडकी गोष्ट नाही असं मानलं ते. पुढे तर त्यांच्यातील एक दोघा मंडळींनी अंदमानात आम्ही आरंभलेल्या चळवळींचा प्रसार करण्याचे कामी वर्णनीय पुढाकार घेतला आणि उत्साहाने कार्य चालविले. त्यात काही स्वतंत्र अधिकारीही होते. देशातून आर्य समाजाची तत्त्वे ऐकून आलेल्या अशाच बंदिवानांपैकी एका हिंदू बंदिवान यावेळीच वसाहतीत शिक्षा खाऊन तुरुंगात पुन्हा बंद करण्यात आलेला होता. बदमाश धेटाईत हा कोणाही मुसलमान गुंडास हार जाणारा नव्हता. देशातील जन्मठेपीची शिक्षा खाल्ल्यानंतर अंदमानातही या स्वारीने इतकी दांडगाई, बंदीतून पलायने, मारामाऱ्या, अफू विक्री इत्यादी ढंग केले होते की मुसलमान गुंड त्यास वचकत असत. त्याच्याशी मैत्री असलेल्या हिंदू मुलाकडे ते कधीही नीच दृष्टीने पाहावयास धजत नसत. कारण त्याच्या परिचित किंवा स्नेहांकित मनुष्यास कोणी त्रास दिला की तो सर्व निर्बंध गुंडाळून ठेवून त्यास चोपून काढीत असे आणि त्याचे काही बिंग फोडून सत्यानाश करीत असे. या हिंदू बंदिवानाच्या त्या धीट बदमाशी सुदैवाने मुसलमानी बदमाशांप्रमाणेच स्वधर्म अभिमानाची आणि स्वजातीच्या अभिमानाची थोडी बहुत धार मिळालेली होती. आमच्या शुद्धी प्रयत्नाने मुसलमानांची झालेली मानहानी पाहून त्यास बरे वाटले आणि त्याने आम्हास सहाय्य देण्याचे वचन केले. आम्ही आता असा निश्चयच केला होता की ज्या नीच बदमाशात आम्हास दिवस कंठावे लागत आणि ही जातीय कार्ये पार पाडावी लागत त्यांच्यात शिवीगाळी, चोरीमारी, मारकाट इत्यादी बिभत्स आणि नीच शस्त्राने झुंज देण्यासाठी धटासी आणावा धट, उद्धटी सोडावा उद्धट ह्याच नीतीचा अवलंब करून मुसलमान गुंडाची खोड मोडण्यास हिंदू गुंडास हाती धरावयाचे. त्याप्रमाणे या बंदिवानास आम्ही पहिले काम असे सांगितले की पूर्वी मुसलमान झालेला एक 25 वर्षाचा हिंदू तरुण जो पुन्हा हिंदू होऊ इच्छित आहे म्हणून आम्हास म्हणत असे त्याचे प्रकरण हाती घेऊन तडीस लाव. आम्हास पर्यवेक्षक एकदा म्हणाला होता ना की हिंदूच मुसलमान बाटवितात म्हणून नुसते ओरडता का? तुम्ही हिंदू का मुसलमानास हिंदू करू शकत नाही या त्यांच्या आव्हानास आम्हास एकदा उत्तर द्यावयाचेच होते. वरील जात्याभिमानी हिंदू बंदिवान हाताशी येताच आम्ही अंदमानाच्या तुरुंगातच शुद्धिसंस्कार करून 4-5 वर्षे मुसलमान होऊन राहिलेल्या वरील तरुणास हिंदू धर्माची पुनर्दीक्षा देण्याचे ठरविले. त्या बंदिवानाने इतक्या उत्साहाने हे कार्य मनावर घेतले की त्याच्याशी स्नेह असणाऱ्या आणखी एका बाटलेल्या हिंदू मुलाचेही मन त्याने पुन्हा हिंदू होण्यासाठी वळवले आणि कोणाच्याही धाकदपटशास न जुमानता ते कार्य उघडपणे करण्यास तो सिद्ध झाला. तो जरी अनेक शिक्षा खाल्ला बदमाश बंदिवान होता तरी राजबंदी नसल्याने एका कारखान्यात 10-20 बंद्यांवर मुकादम म्हणून नेमला गेला होता. आम्ही कोठडी बंद किंवा चाळीत बंद होतो म्हणून त्याने कारखान्यातच ते अंदमानातील प्रथम शुद्धी कार्य करण्याचे त्यास सांगितले.
एका रविवारी सर्व बंदिवान कपडे धुण्याचे धांदलीत असताना आणि मिर्झा खानाधिक मुसलमानी अधिकारी त्यांचे व्यवस्थेत गुंगून गेले असता इकडे वरील हिंदू मुकादमाने त्या 2 तरुणास एकीकडे नेले. स्नान करून नवे कपडे घालून ते दोघे 3 हिंदू समक्ष आम्ही हिंदू धर्मात परत येऊ इच्छितो, आम्हा स्वीकारा म्हणून प्रार्थना करते झाले. त्यास तुळशीपत्र खावयास देऊन गीतेचे श्लोक आणि तुळशीदासाच्या रामायणाचा अध्याय वाचून दाखवून शुद्धी समारंभानिमित्त हेतुपूर्वक गुप्तपणे करून ठेवलेला शिरा म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद सर्व हिंदू बंदिवानात वाटण्यात आला. हा प्रकार काय चाललेला आहे हे मिर्झाखानास समजण्यापूर्वीच जो तो आपल्या खोल्यात जाऊन बसलेलाही होता. त्या दिवसापासून त्या दोघा मुलांनी नमाज पडण्याचे सोडले. आम्ही सर्व त्यास हिंदू नावांनी हाका मारू लागलो. मुसलमान त्यास मुसलमानी नावाने हाका मारीत तर ते त्यास ओ देईन असे झाले. ते तुळशी रामायण पुन्हा वाचू लागले आणि हिंदूंच्या पंक्तीत जेवू लागले. हा झटपट शुद्धी समारंभाची ही टूम अंदमानातील बंदिवानात मोठीच खळबळ उडवून देणारी ठरली. काही दिवस मुसलमान अधिकारी आणि बारी देखील अगदी चूप राहिले, कारण त्यास धाक होता की जर त्यांनी पर्यवेक्षकास ही कागाळी कळवली तर ते आम्हास मागचे सर्व भांडण उकरून काढण्यास आयतेच निमित्त मिळेल. त्यातही मुसलमानास अजून आशा होती की माझे प्रयत्नास 2-4 जण सोडून आज नाही उद्या तर बाकीचे हिंदू लोकच प्रतिकार केल्यावाचून राहणार नाहीत. आणि शेवटी तेच खरं झालं, कारण तेथे असलेल्या एका हिंदू तंडेलाने हिंदू बंदिवानात आमच्या या शुद्धीकृत हिंदूस पुन्हा हिंदूंचे पंक्तीत नेऊन बसवण्याच्या खटाटोपीने पसरत चाललेल्या गुपचूप असंतोषास वाचा फोडली आणि आम्हास पाण्यास शिवण्याची बंदी केली. राजबंदिवानांचा धाक असल्याने ते कोणी अधिकाऱ्याकडे उघड प्रतिवाद करण्यास व खटला भरण्यास गेले नाहीत, तरी आम्हास हिंदू लोकातील त्या तंडेलांचे अनुयायांनी गुपचूप चिमटे घेण्याची पराकाष्ठा केली. आम्हास आमच्या तोंडावर भंगीबाबू म्हणून पदवीदान करण्यासही या ठाकूररावांनी कमी केलं नाही. येथेच हेही सांगून टाकणे इष्ट आहे की इतके झाले तरी दिवसांदिवस या भंगीबाबूचाच पक्ष भंगीबाबू म्हणजे मुसलमान झालेल्या मनुष्याबरोबरही त्यास हिंदू करून जो जेवतो तो इतका जोराने वाढत चालला की शेवटी त्याचा प्रमुखपणे अभिमान धरण्यात वरील ठाकूर बंदिवान हिंदुत्वाचा पक्का प्रचारक झाला आणि शक्य ते सहाय्य आम्हास देऊ लागला. या शुद्धांची बातमी आपण होऊन पर्यवेक्षकांचे कानावर घातली नाही, कारण जर बारी आम्हास मुसलमानांप्रमाणेच हिंदुत्वाचा प्रचार करण्यास अडथळा न करता वाव देऊ लागला तर आम्ही होऊन नसते भांडण तरी का उपस्थित करा. बारीला वास्तविकपणे हिंदू धर्म गेला काय किंवा मुसलमानी धर्म मेला काय, सगळं सारखंच होतं. त्यास मुसलमानांचा पक्ष आवडे तो यासाठी की ते त्याच्या निर्बंधाविरुद्ध लहरीप्रमाणे वाटेल ती मारपीट करीत आणि राजबंदिवान हिंदू असल्यामुळे मुसलमानास त्यांचेवर ठेवणे अधिक बिनधोक्याचे असे. आमच्या शुद्धीविरुद्ध उघडपणे आम्हास प्रतिबंध केल्यास पर्यवेक्षकापर्यंत हे प्रकरण जाईल आणि पर्यवेक्षकाने मागे आमच्या म्हणण्याप्रमाणे थोडे बहुत ऐकले असल्यामुळे तो बारीच्याच विरुद्ध जाणार नाही असंही नक्की नव्हतं. अशा अनेक अडचणींनी आमच्या पहिल्या 2-4 शुद्धीच्या विरुद्ध पर्यवेक्षकांपर्यंत उघड कागाळी फारशी झाली नाही. मंडळी, आता पुढच्या भागात आपण बघूया आणखीन ख्रिश्चन पण कसे शुद्धीकरणाचे ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत. तर ते पुढच्या भागात आपण वाचणार आहोत. तोपर्यंत बाय.